संपूर्ण राज्यात युती आहे पण बीडमध्ये नाही असं शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलेलं आहे। बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंना हा मोठा धक्काच मानला जातोय। रावसाहेब दानवेंचा हा मेटेंना अल्टिमेटम होता, राज्यात राहायचं असेल तर बीडमध्येही राहावं लागेल। पंकजा मुंडे युतीचा फटका त्यांना बसू शकतो असं देखील आता यावेळेस आपण बघतोय। रावसाहेब दानवेंचा मेटेंना अल्टिमेटम होता, संपूर्ण राज्यामध्ये युतीत राहावं लागेल, बीडमध्ये देखील युतीमध्ये राहावं लागेल असं देखील रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। विनायक मेटे यांनी काल जे वर्तमानमध्ये स्टेटमेंट दिलं की बीड जिल्ह्यामध्ये युती नाही आणि राज्यात अन्य ठिकाणी आमची युती आहे, मी स्पष्टपणाने सांगतो त्यांना की त्यांना जर युतीमध्ये राहायचं असेल तर त्यांनी राज्यामध्ये राहावं। एकट्या बीड जिल्ह्यामध्ये युती नाही आणि राज्यामध्ये युती आहे हे सांगणं चुकीचं आहे, हा त्यांना अल्टिमेटमच आहे। बरं, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।